10 वर्षांच्या मनीषच्या हातावरील वरण बघितले की त्याच्या आईनं दिलेल्या चटक्यामुळे त्याच्या मनावर किती खोलवर जखमा झाल्या असतील याचा विचार येतो. जन्म देणारी आईच असं वागू शकते यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हे वास्तव आहे. नागपूरच्या गिट्टी खदान परिसरात राहणारे मनीषचे वडील 4 वर्षांपूर्वी शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागल्यानं मृत्युमुखी पडले. 10 वर्षांचा मनीष आणि 7 वर्षांच्या सुरेशची जबाबदारी आईवर आली. त्यांची आई तेव्हा भोजराज जिचकार नावाच्या 45 वर्षांच्या व्यक्तीच्या संपर्कात आली. जेवायला नाही देत होते, खायला प्यायला बी नाही देत होते. अजून खूप मारे, अजून तोंडात फडकं टाकून असे मारत जाय. अजून चटके दे चिमट्यानं. चिमटा कसा गरम करायचा, काय करतो? गॅसवर चिमटा गरम करेन असे ते काका लावत जाय. भोजराजचं याआधी लग्न झालं असून त्याला 17 वर्षांचा मुलगा आहे. तरीही तो मनीषची आई आणि तिच्या 2 मुलांसह राहू लागला. दोघांनाही मनीष अडचणींचं वाटू लागल्यानं दोघेही त्याला त्रास देत असत. विनाकारण मारहाण करणे, तोंडात बोळा कोंबून स्वयंपाकघरातील चिमट्यानं चटके देण्यासारखे अत्याचार केले. मनीषला नियमितपणे जेवायला देखील मिळत नसे. अनेक वेळा त्याला घराबाहेर झोपावं लागे. या जाचाला कंटाळून 17 जूनला रात्री 9 वाजता मनीषनं घर सोडलं आणि एकटाच तो आपल्या मामाकडे निघाला. ते दोघे जण असे आहे की ते आता आपण सांगू नाही शकत का ते अनैतिक संबंधात आहे. आता एवढं आपल्याला माहीत झालं, पण त्याला खूप त्रास होत असत म्हणून तो तेव्हा एवढ्या दूर आपल्या सोडून आला घर. रडत पण होता म्हणा, ओला झाला होता पावसाने, पूर्ण पाऊस येत होता त्या दिवशी, ओला झालाच होता. आणला तो घरी, सगळं तो सांगत होता का असं असं मला मारलं आणि त्यांनी चटके दिले, झालं ते झालं. या लहानग्याला बघून परिचितांनी त्याला कळमेश्वर गावात राहणाऱ्या त्याच्या आजोळी सोडलं. त्यानंतर नातेवाईकांनी गिट्टी खदान पोलीस ठाण्यात या प्रकाराची तक्रार केली. तेव्हा बाल सुरक्षा कायद्याअंतर्गत पोलिसांनी दोघांनाही अटक केली. मनीषच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सुमारे 1 कोटी रुपयांची किंमत असलेल्या त्यांच्या शेत जमिनीवर देखील भोजराजची नजर होती. आमच्याकडे जो प्रकरण आला फक्त तो मुलांच्या अत्याचार बाबतीत आलेला आहे आणि तसे प्रकरण आम्ही बालकल्याण समितीकडे ठेवलेलं होतं. मुलगा स्वतः बालकल्याण समिती प्रोड्यूस झालेला आहे आणि मुलांनी ते बालकल्याण समितीसमोर बयान दिलेलं आहे. मुलांवर अत्याचार झाला ही घटना आमच्या समोर होती. त्या प्रकारे आम्ही पोलिसांना सूचना दिलेल्या. आपल्या पोटच्या पोराला अशा प्रकारे अमानुष वागणूक देणाऱ्या या वैरणीवर आणि तिच्या साथीदारावर कडक कारवाई होण्याची मागणी होते. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.